भारतीय लोकशाहीच्या मध्यवर्ती असलेल्या निवडणुका आणि मतदार यादीवर दिल्लीच्या रस्त्यांवरून संघर्षाचा सूर ऐकू आला। इंडिया आघाडीचे खासदार थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा घेऊन गेले। आरोप गंभीर, मतांची चोरी, मतदार यादीत फेरफार आणि निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा। आणि यानंतर जे घडलं त्याने दिल्लीचं राजकारण चांगलंच तापलं। विरोधी पक्षातील इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीच्या रस्त्यावर उतरले। भारतीय जनता पक्षावर 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी केल्याचा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला या कामात पाठबळ दिल्याचा आरोप करत मोर्चा काढण्यात आला। विशेषतः बिहारमधील विशेष गहन संशोधन SIR प्रक्रियेवर आक्षेप नोंदविण्यात आला। दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही विरोधी खासदारांनी 7 स्तरांच्या बॅरिगेड्स पार करण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली। पोलिसांनी मोर्चा रोखताच राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत, सुप्रिया सुळे, सागरिका घोष यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आलं। मोर्चा दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली वाघ बेशुद्ध सुद्धा पडल्या। त्यावेळी राहुल गांधींनी त्यांना मदत केली। ताब्यात घेतल्यानंतर बसच्या खिडकीतून राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला। तेव्हा ते म्हणाले, हा संघर्ष राजकीय नाही तर संविधान आणि प्रत्येकाच्या मताच्या अधिकारासाठी आहे। आम्हाला स्वच्छ आणि संपूर्ण मतदार यादी हवी आहे। दरम्यान निवडणूक आयोगाने राहुल गांधींना त्यांच्या पत्राबाबत स्पष्टीकरण द्यावे किंवा देशाची माफी मागावी अशी नोटीस पाठविली आहे। वो एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी है, क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। मतांच्या हक्कासाठीचा हा संघर्ष आता केवळ रस्त्यावरच नाही तर लोकांच्या मनात आणि न्यायालयीन चौकटीतही सुरू राहणार आहे असं दिसतंय। निवडणूक आयोग आणि सरकारकडून पुढची पावलं काय उचलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।